गुगामल वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यामुळे जगणे असह्य झाले असल्याचे वारंवार सांगूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या आणि दीपाली चव्हाण या लेडी सिंघम यांच्या दुर्दैवी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या अप्पर मुख्य वन संरक्षक MS रेड्डी याला देखील सह आरोपी करून 29 एप्रिल रोजी पहाटे धारणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। रेड्डीला अटक होणे हे भाजपाने दिलेल्या तीव्र लढ्याचे यश असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिली आहे। दीपाली चव्हाणला किमान मरणोत्तर न्याय मिळावा म्हणून अमरावतीमध्ये भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आणि भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिता दिघडे यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने आंदोलन केले गेलं होतं। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार, भाजपा उपाध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा नेते डॉक्टर सुनील देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनावर एक प्रकारचा दबाव तयार झाला होता। भाजपा महिला आघाडी देखील रस्त्यावर उतरली होती। रेड्डींची बदली, त्यानंतर निलंबन आणि 29 रोजी झालेली अटक यासाठी भाजपा रस्त्यावर उतरल्याने यश आल्याचे शिवराय कुलकर्णी म्हणाले। रेड्डी यांना वाचविण्यासाठी अनेक उच्चपदस्थ अधिकारी एकत्रित आले होते। भाजपाने दबाव उभा केला नसता तर रेड्डीला स्थानिक पोलिसांनी क्लीन चिट दिलेली असती। शिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यांचे रेड्डीसोबतचे असलेले संबंध सुद्धा जगजाहीर झालेले आहेत। एकीकडे रस्त्यावर आंदोलन करणे तर दुसऱ्या बाजूला रेड्डीच्या विरोधात पुरावे देखील उपलब्ध करून देण्याचे कार्य भाजपाने केले आहे। 2 दिवसापूर्वीच भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी स्वतः रेड्डी प्रकरणी तपास सोपविलेल्या एक सदस्यीय समितीच्या अधिकारी पोलीस महासंचालक IPS डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांच्यासमोर सबळ पुराव्यासह आपली बाजू मांडली होती। अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे दीपाली चव्हाणला आपले प्राण गमवावे लागले। हे न भरून निघणारे नुकसान आहे, परंतु परत पुन्हा दीपालीला आपले प्राण गमवावे लागू नये म्हणून भाजपाने तीव्र लढा दिला असल्याचे शिवराय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे। दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये अप्पर मुख्य वन संरक्षक MS रेड्डी हे देखील शिवकुमार एवढेच दोषी असल्याचा मुद्दा हा दीपालीच्या आत्महत्येपासून भारतीय जनता पार्टीने सातत्याने लावून ठेवलेला होता। अमरावती जिल्हा पोलीस हे पहिल्या दिवशीपासून रेड्डी यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करत होते आणि शासनातले अनेक उच्च पदस्थ अधिकारी रेड्डींना या प्रकरणात गोवलं जाऊ नये किंवा रेड्डींना याच्यातून क्लीन चिट मिळावी या प्रयत्नामध्ये होते। भारतीय जनता पार्टीने दीपालीला किमान मरणोत्तर न्याय मिळावा म्हणून यासाठी तीव्र आंदोलन केले। पुन्हा कोण्या बहिणीवर दीपालीसारखी दुर्दैवी वेळ येऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आणि या आंदोलनाचा परिणाम असा झाला की आज पहाटे रेड्डी यांना धारणी पोलिसांनी अटक केलेली आहे। हे भारतीय जनता पार्टीच्या लढ्याचं यश आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।